हे आलायस तू इथे? अगं तू तू डायरेक्ट आम्हाला न सांगता निघालीस मुंबईला, म्हणून मी काळजी वाटली म्हणून निघालो आलो. काय काळजी वाटली म्हणजे मी लहान आहे का? मी लहान आहे, मी इथे एकटी नाही का येऊ शकत मुंबईला? नाही तसं नाही. नाही नाही तसं नाही तर मग कसं आहे? असंच आहे, मला कळतंय ना. मी माझे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते यावर कोणाचा विश्वासच नाहीये ना. सगळेजण लहान समजतात मला. तूच म्हणला होतास ना की मी समजूतदार आहे, मला सगळं कळतं, मी सगळ्या गोष्टी हँडल करू शकते. मग आता वेळ आली तर मग मला का नाही हँडल करू ते गोष्टी माझ्या? मग मी करू शकते ना, मी एकटी करू शकते ना सगळं. कशाला आलायस तू इकडे? आणि कोणी दिला ऍड्रेस? कोणी दिला तुला? माईने दिला असणार. मला माहिती होतं. मी ना माईला हे काहीच सांगायला नको होतं की मी मुंबईला येते. प्रॉब्लेम काय ना, कुणाचा माझ्यावर विश्वास नाहीये. तुला माहिती, मी इथे जेव्हा आले ना तेव्हा मी डोक्यात असा व्यवस्थित प्लॅन तयार केला होता. मला माहिती होतं की मी काय करणार आहे. इथे तू दिसलास आणि सगळा प्रॉब्लेम झाला. अशी खिचडी झालीये डोक्यात, माहितीये? का आलास तू? मी ना सगळ्या लोकांनी मी एकटीने काही करू नये हे ठरवलेलंच आहे. उठ. का आला आता? मी का आलो? कसं असतं, हायपर झालेल्या माणसांना मिठी मारली ना की ते 2 मिनिटात त्यांचे प्रॉब्लेम विसरून जातात. असं कोणी म्हणून ठेवले माहितीये का? मीच. काय मीच? अगं संत मैत्रेयीने म्हणून ठेवलंय. काय संत मैत्रेयी? तुम्हीच बोलणार आणि तुम्हीच असं वागणार, याला काय अर्थ आहे का? हा, कसं होणार आहे जगाचं? चल. जायचं ना? चल. येस मॅम, हाऊ मे हेल्प? आई बाबा पाहिजेत. सॉरी. डोंट बी. खरंच गाडी शिकायची आहे यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!